काय योजना असते? देवाधी देव परमेश्वर ज्याने सगळी सृष्टी निर्माण केली आहे, ज्याने जग निर्माण केलेलं आहे, त्याने आम्हाला निर्माण केलंय, सगळ्या गोष्टी त्याने निर्माण केल्या, धन दौलत त्याची आहे, सगळं विश्व त्याचं आहे, प्रत्येक व्यक्ती त्याची आहे, सगळ्या गोष्टी त्याच्या आहेत. मग असं असताना देखील संकट काय येतात? मग देवाने जसं आम्हाला तयार केलं तसं आम्हाला असं तयार केलं पाहिजे की आम्हाला सगळ्याच गोष्टी सगळंच काही मिळालं पाहिजे, संकटाचं नको असं आम्हाला खूप वेळा वाटतं. आणि म्हणून देवाचा आत्मा आज तुमची भेट आहे, घेत आहे. आणि संकटात परमेश्वराची योजना काय असते ते आपल्याला पाहायचं. स्तोत्रसंहिता याचा 34 अध्याय 19 वचन. लक्ष देऊन वचन ऐका, कारण वचन त्याच क्षणाला तुमच्या जीवनात कार्य करायला लागतं. लक्ष इकडं तिकडं देऊच नका, नंतर एकमेकांकडे बघून हसा. नीतिमानाला फार कष्ट होतात तरी परमेश्वर त्या सर्वातून त्याला सोडवतो. परत एकदा स्तोत्रसंहिता 34:19. नीतिमानाला फार कष्ट होतात तरी परमेश्वर त्या सर्वातून त्याला सोडवतो. लक्षात घ्या, नीतिमान कोण? नीतिमान कोण? तुमच्या पाप, तुमच्या कर्म, तुमचं पुण्य कर्म आणि तुम्ही केलेल्या गोष्टी, खूप चांगल्या गोष्टी करतात त्याच्यामुळे तुम्हाला नीतिमत्व प्राप्त होतं का? नाही 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 नाही. तर आमचं कर्तव्य आम्ही केलंच पाहिजे, कारण आम्ही जर परमेश्वराची लेकरं तर आम्ही परमेश्वराला आवडणारीच कृत्य करणार आहोत. पण नीतिमान तो येशू ख्रिस्ताला प्राप्त करण्यात स्वीकारतो, त्याच्या सर्व पातकांची क्षमा होते. तू माझा तारणारा देव आहे, तू माझ्या अंतःकरणात ये म्हणतो, त्याला तो आमच्या अंतःकरणात येतो. आणि जेव्हा तो आमच्या अंतःकरणात येतो, आमचं सगळं पाप त्याच्या रक्ताने धुतलं जातं आणि त्याची शुद्धता, त्याची नीतिमत्व आम्हाला प्राप्त होते, त्याची धार्मिकता आम्हाला प्राप्त होते. लक्षात द्या, म्हणजे येशू ख्रिस्ताला स्वीकारलेली प्रत्येक व्यक्ती नीतिमान होय, प्रत्येक व्यक्ती रायचियस आहे, प्रत्येक व्यक्ती पवित्र आहे. म्हणून नीतिमानाला फार कष्ट होतात ज्याने येशू ख्रिस्ताला स्वीकारलाय. नीतिमानाला फार कष्ट होतात तरी परमेश्वर त्या सर्वातून त्याला सोडवतो. 1 पेत्र्याचा 4 अध्याय 12 वचन. प्रियजन हो, तुमची पारख होण्यासाठी जी अग्निपरीक्षा तुमच्यावर आली आहे, तुमची पारख होण्यासाठी, परीक्षा होण्यासाठी जी अग्निपरीक्षा तुमच्यावर आली आहे, तिच्यामुळे आपणास काही अपूर्व, काहीतरी वेगळं घटित झालंय, अपूर्व झाले आहे असे वाटून त्याचे नवल मानू नका. ज्या अर्थी तुम्ही ख्रिस्ताच्या दुःखाचे वाटेकरी झाला आहात त्या अर्थी आनंद करा, म्हणजे गौरव प्रकट करण्याच्या वेळेत सही तुम्ही उल्हास व आनंद करा. याकोबाचा 1 अध्याय 12 वचन. जो माणूस परीक्षेत टिकतो तो धन्य होय. परीक्षेत पास झाला किती आनंद होतो की नाही? 80% मिळाले, 90% मिळाले, प्रचंड आनंद होतो. आज परमेश्वर आम्हाला संकट आणतो त्यावेळेला आम्ही परीक्षेतून जाऊ देतो, तो आम्हाला जाऊ देतो. तो परीक्षा आमच्यावर आणत नाही, हा लक्षात ठेवा. परीक्षा आणणारा सैतान आहे, पण तो आम्हाला अलाउड करतो, जाऊ देतो. जो माणूस परीक्षेत टिकतो तो धन्य, कारण आपणावर प्रीती करणाऱ्यांना प्रभूने दिलेला जीवनाचा मुकुट परीक्षेत उतरल्यानंतर त्याला मिळेल. म्हणजे आम्हाला तो मुकुट मिळावा, तो मुकुट आम्हाला प्राप्त व्हावा ही देवाची इच्छा आहे. म्हणून तो आम्हाला परीक्षेतून जाऊ देतो. लक्ष आहे सगळ्यांचं? आता संकट म्हणजे काय? संकट म्हणजे काय? आमच्या योजना, आमच्या अपेक्षा, आमच्या इच्छा यांना उद्ध्वस्त करणारी घटना, यांना नष्ट करणारी घटना, यांना फटका, आघात देणारी घटना जी होते त्याला आम्ही संकट म्हणतो. म्हणजे इच्छेच्या, विचारांच्या व कल्पनांच्या विरोधात घडणाऱ्या सर्व घटनांना आपण संकट म्हणतो. आमच्या इच्छेच्या, आमच्या अपेक्षेच्या, आमच्या आनंदाच्या विरोधात जे काही घडतं, आमच्या शांतीच्या विरोधात जे काही घटना घडती ते सगळं म्हणजे संकट होय. आता छान सुरक्षित जीवन चाललंय, सुरळीत सगळं चाललंय, सगळं छान चाललेलं असताना संकट येतात. सगळं सुखासुखी चाललंय, आनंदमय चाललंय आणि अचानक संकट येतात. आपण म्हणतो ना संकट काही सांगून येत नाही, अचानकच येतात.
आणि संकट येतात ती थांबवणं कठीण असतं. संकट जी येतात ती थांबवणं कठीण असतं. म्हणून व्यक्ती संकटामुळे व्याकुळ होते, म्हणून संकटामुळे व्यक्ती खचते, म्हणून संकट येतात म्हटलं की घाबरून जाते. लक्षात घ्या, संकट अचानक येतात. एक गेलं की दुसरं येतं, दुसरं गेलं की तिसरं येतं, तिसरं गेलं की चौथं येतं. त्याच्यावर कुणाचाच ताबा नसतो. आपण आपल्या संकटांना रोखू शकत नाही. आपला ताबा त्या संकटांवर नसतो. संकट एकाच स्वरूपाची नसतात, वेगवेगळ्या. आता हे असं संकट आलं, दुसऱ्या दिवशी दुसरं वेगळं संकट आलं, नंतर तिसरं आलं. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची संकट आमच्या जीवनामध्ये येतात. अनेक वेगवेगळी प्रकारची वादळ येतात आमच्या जीवनामध्ये. वादळ, संकट त्याच्या खाना खुणा सोडून जातात, त्याच्या आठवणी सोडून जातात. त्या आठवणीत संकट मगाशी साक्ष देताना त्या सिस्टरनी साक्ष दिली, सांगताना त्यांना भरवून येत होतं. त्यांना तो झालेला आजारातला त्रास आठवत होता आणि खरंच माझ्यासाठी मृत्यू होता, पण आता मला जीवन मिळालं या आनंदाने सांगत असताना देखील त्यांना ते संकट आठवत होतं आणि त्या रडून ते सांगत होत्या. म्हणजे ते संकट आमच्या जीवनामध्ये आठवणी, भयंकर आठवणी, विदारक आठवणी, हृदयद्रावक आठवणी, कधी न विसरता येणाऱ्या आठवणी देऊन जातात. उदाहरणार्थ आता एखादा दीर्घ आजार, कॅन्सर, हार्ट अटॅक, पॅरालाइज अटॅक, कोरोनासारखे आजार, साथीचे रोग, ऍक्सिडेंट, फ्रॅक्चर झालं, मशीन मध्ये हात गेला, पाय गेला, काहीतरी झालं, ह्याचे संकट येतात. रिजेक्शन, डिवोर्स, मला नको आहे, मला नाही जगायची इच्छा असती, मला ही बाई नको आहे, मला हा माणूस नको आहे. लेकरांपासून आई वडिलांची ताटातूट, सूतपत्र, त्याच्यानंतर लेकर आई वडिलांपासून विभक्त होणे, नातेसंबंध तुटणे, आई वडिलांसंती, काका काकू संती, शेजारच्या लोकांसंती, अतिशय प्रिय असणाऱ्या चुलत्या चुलती संती, जवळच्या लोकांसंती नातेसंबंध तुटणे, कायद्यानुसार विभक्त होणे, कोर्टाचे मॅटर येणे, घरावर दगा येणे, कर्जामध्ये घर जाणे, नोकरी निघून जाणे, अपंगत्व येणं, दुर्बलता येणं, अतिवृष्टी सारख्या पुरामध्ये घर वाहून गेलं, लोक वाहून गेले, काहीतरी घटना घडल्या, त्याच्यानंतर जवळची व्यक्ती सोडून निघून गेली आहे, जवळच्या व्यक्तीने पाठ फिरवली आहे, जवळच्या व्यक्तीने नकार दिलाय, कोणतीतरी भयंकर बदनामी, वाईट गोष्टी आमच्याबद्दल सांगितल्या गेल्या. या सगळे संकट जीवन बदलून टाकतात, जीवन उद्ध्वस्त करून जातात, जीवन होत्याचं नव्हतं करून जातात, फॅमिली तोडून जातात, भयंकर आयुष्य उद्ध्वस्त करून जातात. लहानपणापासून त्या घटना आमच्या जीवनात घडत गेलेल्या असतात. अनेक काही ना काहीतरी संकट आई वडिलांनी फेस केलेले, आई वडिलांसाठी आम्ही फेस केलेले, आता पती पत्नी फेस करतात लेकरांना घेऊन, आता लेकरं फेस करतात आई वडिलांना, म्हातारे झालेल्या आई वडिलांना घेऊन. अनेक संकट, अनेक प्रश्न प्रत्येकाच्या जीवनामध्ये येतात, संकट येतात आणि संकट जीवन हलवून सोडतात, हे जीवन बदलत जातात. मग ही संकट येतात कशाला? काय येतात ही संकट? नाना प्रकारची, विविध प्रकारची संकट येतात आणि संकट येतात त्या संकटानुसार व्यक्तीचं जीवन कलाटणी घेतं, त्या संकटानुसार त्या व्यक्तीचं जीवन बदलतं. आई वडील गेले, हॉस्टेलमध्ये मुलीला टाकलं, तिचं जीवनच बदलून गेलं. ऍक्सिडेंट मध्ये मी ऐकलं होतं, कोरोनामध्ये एका ख्रिस्ती कुटुंब, पास्टर आणि त्यांची मिसेस खूप सुंदर चर्च चालवत होते. 2 मुलं होते, तरुण मुलं होते. आता ते मुलं चर्च चालवणार होते. दोन्ही आई वडील कोरोनामध्ये मरण पावले. मग त्या मुलाने मला प्रश्न विचारला,
का? माझे आई वडील देवाचंच कार्य करत होते ना. मग का माझ्या जीवनात असं घडावं? तो प्रेझेंट वर्शिपर म्हणून होता, तरुण मुलगा, अगदी 16-17 वर्षाचा, नुकतंच आयुष्याला सुरुवात झालेली, आईचा लाडका. आणि माझे आई वडील देवाचं एवढं कार्य करतात, 1000 मंडळी होती चर्चमध्ये. आणि का सगळी मंडळी हादरली माझ्याच आई वडिलांच्या जीवनात? का? कारण परमेश्वराने त्याला उभं करायचं होतं, त्याला एकटं, त्याला साक्षीचं जीवन पात्र बनवायचं होतं, चर्चा लोकांना उठवायचं होतं. अनेक गोष्टी होत्या, त्यांचं कार्य तिथपर्यंतच होतं, परमेश्वराने दिलेलं होतं. अनेक परमेश्वराच्या योजना होत्या, त्या काला उत्तर फक्त आणि फक्त परमेश्वराकडे. परंतु का घडलं माझ्या जीवनात असं? माझ्या जीवनात का असं झालं? मी काय केलं? माझ्या जीवनात हे का घडतंय? घरात मलाच का त्रास, कामावर मलाच का त्रास, सगळीकडे माझाच का अपमान, चांगलं करून पण वाईट माझ्या वाट्याला का? अनेक प्रश्न आमच्या अंतःकरणात येतात. आणि योबावर संकट आलं, आणि योबावर संकट आल्याच्या नंतर त्याचे मित्र कसे बोलले त्याच्या बाबतीमध्ये, तसे बोलणारे आमच्या अवतीभोवती पण भरपूर जण असतात. आणि मग ते बोलणारे म्हणतात, खूप धार्मिक वाटत होते, खूप देवाची सेवा करत होते, खूप असं करत होते, खूप तसं देवाच्या वचनातून चालत होते, मग यांच्यावर संकट आलं. अगं बाई, परमेश्वर सगळं बघतो बरं का, देव गुप्त गोष्टी सांगतो बरं का. मग त्यांचं निश्चितच काहीतरी गुप्त पातक असणार, काहीतरी चुकीच्या गोष्टी केलेल्या असणार. म्हणून तर झाला ना कॅन्सर, म्हणून तर झाला ना त्यांना टीबी, म्हणून झाला ऍक्सिडेंट मुलाचा, म्हणून चांगला तरुण पोरगा गमावला गेला. कसं आहे ना, आपल्याला बाह्य गोष्टी दिसतात, परमेश्वर अंतःकरण पाहतो ना, परमेश्वर गुप्त जीवन माहिती आहे ना. म्हणून ना देवाच्या भयात चालावं. आपल्याला काय माहिती त्यांच्या जीवनात खरं काय होतं. मी तर असं ऐकलं, मी तर त्यांच्याबद्दल तसं ऐकलं, पण मी म्हटलं जाऊ दे, आपल्याला पहिल्याच्या गोष्टीची काय हे करायची, म्हणून मी लक्ष नाही दिलं. बाबा देवाची सेवा करतात, ठीक आहे, देवाची सेवा करतात, आपणही विश्वास ठेवला, देव क्षमा करणार, आपण का दुसऱ्यांना नावं ठेवायचे, म्हणून आपणही नावं ठेवली नाही. पण बघा आता मिळालं ना फळ, आता घडलं ना असं त्यांच्या जीवनात, आता बसल्याला फटका, अगो भाई त्यांचं सगळं घडच गेलं पुरामध्ये. बघितलं का, दोघं नवरे बायको चाललेले होते, गाडीचा ऍक्सिडेंट झालं, सगळं कार्य बंद पडलं. ते असं करत होते आणि मग हे असं झालं. बघा ना कसं संकट आलं. अगो तर देव झाडा घेतो, देव शासन देतो, बघा ना कसं झालं. मग आम्ही न्याय करायला उभं राहतो, याचा न्याय करतो, मग त्याचा न्याय करतो, मग त्याचा न्याय करतो. संकट आले ना, न्याय करणारे मित्र, परिवार, प्रार्थनेत असणारे लोक सगळे उभे राहतात. आणि मग सगळे उभे राहून एकत्र काय करतात, छानपैकी प्रार्थनेच्या नावावर निंदा करतात. बसतो का आम्ही त्यांच्यामध्ये? स्तोत्र संहिता 1 मध्ये काय सांगितलं, जो धर्मनिंदकांच्या बैठकीत बसत नाही तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो. मग असे लोक आमच्या संकटाच्या वेळेला उभे राहतात आणि मग न्याय करायला सुरुवात करतात, प्रत्येकाचा न्याय करतात. देव फटका देतो बरं का. बघा कसा फटका मिळाला त्यांना, देवाने दिलाय, त्यांनी असं वागले होते, असं केलं होतं, बघा त्यांना कसं परमेश्वराने शासन दिलंय. बघा कसा आजार आलाय, बघा कसे शाप मिळाले हो त्यांच्या आई वडिलांचे, पूर्वजांचे शाप. अरे येशू ख्रिस्ताला तुम्ही स्वीकारलं, तो आमच्या अंतःकरणात आला, त्याच्या रक्ताने पाप धुतलं गेलं. मग ती कोणती व्यक्ती असू दे, त्याला येशू ख्रिस्ताची ओळख आहे, त्याने येशू ख्रिस्ताला स्वीकारलेलं आहे, त्या व्यक्तीचा पाप त्याच क्षणाला सगळं धुतलं गेलं, तिचा शाप त्याच वेळेला नाहीसे झाला. मग हे कोणते शाप? देवाच्या नियमानुसार सांगते, देवाच्या नियमानुसार सांगते. आमचे कोणत्याच पूर्वजांचे शाप लागू शकत नाही, ज्यावेळेला त्याच्या रक्ताने तो आम्हाला धुतो. म्हणून आमच्या शत्रूसाठी कोणते शाप तुम्ही क्लेम करता?
ज्याच्यावर संकट आलंय, ज्याच्यावर कॅलॅमिटी कोलमडून पडली, दुःख आलेलं आहे, बायबलचं वचन सांगतं तुझ्या शत्रूवर जर संकट आलं, तुझ्या शत्रूचं जर वाईट होत असलं तर त्याच्यामध्ये आनंद मानू नकोस, आनंद मानू नकोस, परमेश्वराच्या आत्म्याला खिन्न करू नकोस. देवाला ते आवडणार नाही असं स्पष्ट सांगितलेलं आहे, स्पष्ट सांगितलेलं. आजार आमच्या अनेक चुकीच्या गोष्टींमुळे येतात. चुकीचं खाण पान, चुकीचं राहणीमान, चुकीच्या गोष्टी आमच्या जीवनात होतात, त्याच्यामुळे आम्हाला आजार येतात. काही काही आजार आमच्या जीन्स मध्ये असतात, आपल्या घरच्यांना, आजोबांना, आपल्या कांदाने कुणाला तरी झालेलं असेल ते रक्तामध्ये असतात, त्याच्यामुळे होतात. काही आम्ही आमचं स्वतःचं दुर्लक्ष करतो, तर काही ठिकाणी आमचं स्वतःचं कन्फेशन असतं, हे दुखलं, अगो बाई माझं हे इकडं दुखतं, किडनी तर नसेल ना, किडनीचा आजार, म्हणून मी ऐकलं असं इथं दुखलं की किडनी होती. केलं ना कन्फ्रेस, सैतान टपलेलाच असतो, सैतान टपलेलाच असतो. जे कन्फ्रेस कराल, जे बोलेल ते घडेल, तुमच्या मुखामध्ये जीवन आणि मृत्यूचं सामर्थ्य दिलेलं आहे. जे तुम्ही बोला ते तुमच्या जीवनात घडतं. म्हणून तुम्ही पॉझिटिव्हच बोललं पाहिजे, येशूची वचनच बोलली पाहिजे, कारण तो आरोग्य देणारा जोवर राहा, जोवर रोगेगा माझ्यामध्ये, आरोग्य माझ्यामध्ये राहील, रोगिष्टपणा कोणता आजार माझ्यात राहू शकणार नाही, हे कन्फेशन आम्ही द्यायला हवं. पण आम्ही या गोष्टी बोलतो, ह्या गोष्टी आम्ही बोलतो आणि त्यात ते विकार त्या गोष्टी आमच्या जीवनात होतात. आमच्या सवयी चुकीच्या असतात, आमचं राहणीमान चुकीचं असतं, आमचं बोलणं चुकीचं असतं, आमचं वागणं चुकीचं असतं, त्याच्यामुळे आमची भांडणं होतात. आमचं कुणाला तरी आम्ही काहीतरी कन्फेस बोलतो, वाईट बोलतो, कुणाचं तरी मन तोडतो, कुणाला तरी दुखावतो, कुणाला तरी जबरदस्ती करतो, कुणाला तरी आम्ही खाली खेचण्याचा प्रयत्न करतो. आम्हाला कळत नाही, आम्ही आमच्या दृष्टीने सगळीकडे योग्यच वाटतं, परंतु आमची जी कृती आहे ती दुसऱ्यांचं जीवनही उद्ध्वस्त करणारी असते. आम्हाला माहिती होत नाही, आम्ही सगळ्याच गोष्टीत आम्ही स्वतःला श्रेष्ठ समजतो. त्यामुळे ही आमच्यावर संकट येतात, आमच्या चुकांमुळे येतात. आमचे चुकीचे विचार पद्धती जी असते, आमची चुकीची विचारधारा आहे, त्याच्यामुळे देखील आमच्यावर संकट येतात. आमचे चुकीचे निर्णय असतात, आम्हाला वाटतं हा निर्णय आम्ही जो घेतलेला आहे हा आमच्यासाठी योग्य निर्णय आहे. चर्चसाठी मी हा निर्णय घेतला, माझ्या कामात मी हा निर्णय घेतला, माझ्या कुटुंबामध्ये मी हा निर्णय घेतला, माझ्या मित्रमंडळीत, माझ्या मैत्रिणींमध्ये मी हा निर्णय घेतला. हा निर्णय चांगलाच असेल माझ्यासाठी, पण दुसऱ्यासाठी तो चांगला असेल असं नाही आहे. त्याच्यामुळे दुसऱ्यांना त्रास होत असेल, दुसऱ्यांचं जीवन उद्ध्वस्त होत असेल, त्याच्यामुळे ते चिडत असतील, तुमच्या विरोधात जात असतील. लक्षात घ्या, प्रत्येक गोष्टीत आम्ही श्रेष्ठ असतोच असं नाही. आमची विचारधारा, आमची विचारसरणी, आमच्या उचललेलं चुकीचं पाऊल, आम्ही केलेल्या अनेक चुका, कळत नकळत केलेल्या चुका, याच्यामुळेही आमच्यावर संकट येतात. आमच्या घरातल्यांकडून झालेल्या चुका याच्यामुळेही आमच्यावर संकट येतात. ज्या लोकांवर आम्ही खूप जीव करतो, त्या लोकांना आम्ही काही गोष्टी सांगितलेल्या त्या बाहेर पडून त्याच्यामुळेही आमच्यावर संकट येतात. अनेक गोष्टींमुळे संकट आमच्यावर येऊ शकतात. आमचा सूड घेण्याची प्रवृत्ती, आमच्यातला अहंकार, आमच्यातला मीपणा, आमच्यातला गर्व, माझंच खरं म्हणण्याची प्रवृत्ती, याच्यामुळे पण आमच्यावर संकट येतात. सगळ्यात महत्वाचं, आम्ही प्रत्येक वेळेला आमच्या मुखाने कन्फेस करतो. होय, शाळेचे दिवस सुरू झालेले आहेत, होय सगळ्यांना छळ काढावं लागणार आहे, आपल्यावरही ती वेळ येणार आहे. कन्फेस करतात, स्वीकारा. मग जे कन्फेस कराल ते तुमच्या जीवनात होईल. शेवटच्या काळात कोणी कुणाचं राहणार नाही बाबा. शेवटच्या काळात सगळे आपले तोंड फिरवतील, प्रीती थंडावेल. तुम्ही कन्फेस केला तर होणार. बायबल मध्ये दिलं ना, धार्मिकांसाठी परमेश्वराचं कवरिंग आहे ना, तो तुमच्यामध्ये येशू ख्रिस्त जर तो तुमच्यामध्ये, जेव्हा राफा आरोग्य देणारा देव, जेव्हा जायरा
सर्व गोष्टींचा पुरवठा करणारा देव, का तो तुम्हाला प्रेमाचा पुरवठा करू शकणार नाही का? तो लोकांपासून तुम्हाला विश्वास पण प्राप्त करून देऊ शकणार नाही का? तो उत्तमातल्या उत्तम गोष्टी तुमच्यासाठी देऊ शकणार नाही का? करा ना कन्फेस. एज्रा, नेहम्या, एस्तेर, दानियल यांचा देव शत्रूच्या देशातून त्यांना शत्रू लोकांनी मदत केली. एस्तेरचा पती राजा तो अहश्वरोश, काय तो काही यहुदी नव्हता, तो काही यावेला देवाला मानणारा नव्हता. त्यानं इस्रायल लोकांना वाचवलं एस्तेरच्या मुळे. एज्रा, नेहम्या त्याला मदत करणारे लोक हे यहुदी नव्हते, या यावेला जाणणारे नव्हते, या यावेची उपासना करणारे नव्हते. ते वेगळ्या देवदेवतांची उपासना करणारे होते, पण त्यांनी मदत केली मंदिर बांधण्यासाठी, यरूशलेमचे कोट बांधण्यासाठी. त्यांनी एज्रा, नेहम्याला सपोर्ट केला. तोच देव तो तुमचा देव आणि माझा देव आहे. आम्ही कन्फेस करतो, आम्ही जे बोलतो ते आमच्या जीवनात घडतं. येशूच्या नावात त्याचं वचन घेऊन तुम्ही जे बोलाल ते तुमच्या जीवनात घडणार आहे. प्रियांनो, तेच तुमच्या जीवनात घडणार आहे. आता लक्षात घ्या, परमेश्वर या गोष्टी थांबवू शकतो. कोणत्या दोन गोष्टी? आम्हाला देव थांबवू शकतो. देवाने आम्हाला निर्माण केलंय की नाही? मग देवाने आम्हाला थांबवलं पाहिजे ना. आम्ही जर अशा चुकीच्या गोष्टी करत आहोत तर देवाने म्हटलं पाहिजे ना, या गोष्टी करूच नकोस, निंदा करूच नको. देवाने मला तसंच तयार करायला हवंय. देवाने मग त्याचा आत्मा माझ्यात राहतो ना, मग देवाच्या आत्म्याने मला तसंच हे करायला पाहिजे. मी चुकीची गोष्टच नाही करणार. जर देवाचा आत्मा माझ्यामध्ये राहतो ना, तर देवाचा आत्मा माझ्यात राहत असेल, मी चुकीच्या गोष्टी करणार नाही, मी खोटं बोलणार नाही, मी कुणाला पाडणार नाही, मी कुणाचं जीवन उद्ध्वस्त करणार नाही, चुकीचं बोलणार नाही, काहीच गोष्टी माझ्या जीवनात घडणार नाही. जे परमेश्वर माझ्यात राहतो तो सगळं पाहतो, त्याला सगळं माहिती आहे. तो ज्ञान परमेश्वर आहे, सर्वज्ञ परमेश्वर, सगळं जग जाणणारा परमेश्वर, निर्माण करता तोच आहे. तर सगळं जे सांगतात तेच तो माझ्याकडून करून घेईल. माझ्या प्रियांनो, त्याने तुम्हाला स्वातंत्र्य दिलंय, गुलाम नाही बनवलंय. तुमच्या लेकरांना तुम्ही जन्म दिलाय, लेकरांना तुम्ही गुलाम म्हणून तुम्ही जे म्हणाल तेच करतील का ते? मोठं झाल्यानंतर, लग्न झाल्यानंतर जी तुमची इच्छा आहे त्याचप्रमाणे वागतील का ते? त्यांना त्यांची इच्छा आहे लाल कलरचा ड्रेस घालायचा नाही, बिलकुल नाही, अजिबात घालायचं नाही. ऐकल ती लाल फ्रॉक घालणार नाही, लाल चुडीदार घालणार नाही, लाल शर्ट पॅन्ट घालणार नाही, लाल साडी घालणार नाही. लग्न झाल्या तिला जी आवडत नाही ती नवऱ्याची इच्छा करणार. बरोबर आहे? पोरगा कामाला लागल्या बापाने जेवढं सांगितलेलं होतं, ज्याच्या त्याच्या इच्छा होत्या त्या पूर्ण करता आल्या नाही, ते सगळं बायको लग्न केल्यानंतर, कामाला लागल्यानंतर पूर्ण करेल. बरोबर आहे की नाही? कारण तुम्हाला तुमची स्वतःची प्रत्येकाची इच्छा आहे. माझा देव गुलाम बनवत नाही. आता नीट ऐका, त्याचा आत्मा माझ्यामध्ये येतो, त्याचा पवित्र आत्मा माझ्यामध्ये येतो, तो माझ्यामध्ये राहतो. त्याचा पवित्र आत्मा मला चालवतो म्हणजे त्याचे नियमशास्त्र त्यांनी माझ्या अंतःकरणात घेऊन ठेवलेले आहे, त्याची वचनं माझ्या मुखात घातलेले आहे आणि तो माझा देव आणि मी त्याचं लेकरू झालेला. हा करार त्याने आठवा केलेला, त्याने सील केलेला करार त्याच्या रक्ताने. तो करार स्मरून त्या कराराप्रमाणे तो आम्हाला पवित्र आत्मा चालवतो. परंतु आम्हाला स्वतःची इच्छा शक्ती दिलेली आहे, स्वातंत्र्य दिलेलं आहे. म्हणून प्रार्थना दिलेली आहे. प्रार्थना काय कराल? परमेश्वरा तुझ्या इच्छेप्रमाणे हो, हे स्वर्गीय पित्या तुझ्या इच्छेप्रमाणे हो. ही प्रार्थना करा, हे मागा. जो हे मागतो त्याच्या जीवनात ते घडतं. जो मागतो, जो इच्छा धरतो, नाही माझ्या नाही, तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे, आणि तो तशी प्रार्थना करतो आणि तो देवाची इच्छा बायबलच्यानुसार जाणून घेतो, त्याला परमेश्वर त्याच्या मार्गदर्शनाने चालवेल. कंटिन्युअसली त्याच्या वचनात मिळवलेला आणि त्याच्या वचनाप्रमाणे मागणी करणारा देव त्याच्या योजनेनुसार, त्याच्या इच्छेनुसार चालवतो. देव आम्हाला गुलाम करत नाही. आदम हव्याला गुलाम केलं नव्हतं, त्यांनी लेकरं बनवलं होतं, म्हणून तर त्यांनी फळ खाल्लं, आज्ञा मोडली, कारण त्यांना इच्छा दिली होती. दुष्ट आत्मा, डेव्हिल, सैतान तसं करत नाही.
सैतानाचा आत्मा तुमच्यामध्ये शिरला की तो तुमच्या शरीराचा ताबा घेतो, तुमच्याकडून वाटेल त्या गोष्टी तो करून घेतो. तो तुमच्या शरीराला पिळून घेतो, तो तुम्हाला व्यसन करायला लावतो, तो तुम्हाला वाईट त्या गोष्टी करायला लावतो, तो तुम्हाला खोटं बोलायला लावतो, तो तुम्हाला सूडबुद्धीने वागायला लावतो, तो तुम्हाला दुसऱ्याला उद्ध्वस्त करायला लावतो, तो तुम्हाला दुसऱ्याची निंदा करायला लावतो, तो दुसऱ्याबद्दल वाईट योजना तुम्हाला करायला लावतो, तो दुसऱ्याचं जीवन उद्ध्वस्त करायला लावतो. सैतानाचा आत्मा तुमचं जीवन, ते शरीर ज्या शरीरात तो शिरलेला आहे ते शरीर पूर्णपणे उद्ध्वस्त करतो आणि त्या शरीराच्या द्वारे, त्या व्यक्तीच्या द्वारे इतरांना तो उद्ध्वस्त करत जातो. याला पाड, याला त्रास दे, याला त्रास दे, त्याला त्रास दे, याचं जीवन उद्ध्वस्त कर, त्याचं जीवन उद्ध्वस्त कर. ज्या व्यक्तीमध्ये शिरलाय त्या व्यक्तीमध्ये अनेक प्रकारचे आजार घेऊन ये, हे सगळं सैतान करतो. तो गुलाम बनवतो, देव गुलाम बनवत नाही. लक्षात घ्या, देव गुलाम बनवत नाही. देव आम्हाला स्वतंत्र इच्छा देतो आणि देव म्हणून आम्हाला इच्छा देतो आणि त्याचे नियमशास्त्र आमच्या अंतःकरणात दिलेले, त्याचे वचन आमच्या मुखात घालतो आणि त्याप्रमाणे आम्ही त्याच्याकडे मागावं, आम्ही त्याच्याकडे प्रार्थना करावी, म्हणजे त्याचा पवित्र आत्मा त्याच्या इच्छेनुसार आम्हाला चालवेल असा तो आम्हाला बनवतो. हे त्याचं कार्य आहे. त्याचं कार्य समजून घ्या. लक्षात आलं का? त्याचं कार्य समजून घ्या. दुसरी गोष्ट, तो संकट येऊ देतो, संकट आणत नाही. संकट यायला सैतान संकट आणतो, संकट समस्या आणतो. आम्ही आमच्या चुकांमुळे संकट आणतो, आमच्या दोषांमुळे, आमच्या चुकीच्या गोष्टीमुळे, चुकीच्या निर्णयामुळे, चुकीच्या कन्फेशनमुळे आम्ही संकट आणतो. परमेश्वर ती अलाव करतो, येऊ देतो. तो थांबवू शकतो पण तो येऊ देतो. त्याच्याद्वारे तो आम्हाला तयार करतो, त्याच्याद्वारे तो आम्हाला बदलवतो. लक्षात घ्या, ते संकट, त्या समस्या तो आमच्या जीवनामध्ये येऊ देतो कारण त्याद्वारे तो आमचं जीवन बदलवतो. कारण रोमकारास 8:28 मध्ये लिहिलेलं आहे, त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी सर्व काही उत्तमच घडते. कारण त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी सर्व काही उत्तमच होतं. लक्षात घ्या, सैतान काय करण्यासाठी आला? योहान 10:10 मध्ये सांगितलेलं आहे, तो नाश करण्यासाठी, उद्ध्वस्त करण्यासाठी आला आणि परमेश्वर जीवन देण्यासाठी, विपुल जीवन देण्यासाठी आला, रिस्टोरेशन करण्यासाठी आलेला आहे. सैतान संकट आणतो आणि आमच्या वाईट प्रवृत्ती, आमचा जुना स्वभाव संकट घेऊन येतो. आमचं चुकीचं कन्फेशन, देवावरील अविश्वास संकट घेऊन येतो. आता हे लक्षात आलं तुमच्या? संकटामध्ये काय बघितलं आपण? संकट काय आहेत नेमकं, कशी येतात, देव का थांबवत नाही? आता पुढे संकटाचे परिणाम काय होतात? संकट आल्यानंतर काय परिणाम होतो? सगळ्यात पहिलं म्हणजे व्यक्ती असह्य होते, असह्य होते, विकल होते, व्याकुळ होते. संकट आल्यानंतर आजारपण आलाय, कॅन्सर, हार्टचा प्रॉब्लेम, शुगर, बीपी, थायरॉइड, स्किन डिझीज, अनेक विविध प्रकारचे आजार आहेत, विविध आजार, ऍक्सिडेंट, खूप कर्जात बुडलं जाणं, नोकरीस निघून जाणं, हे सगळे आजार ज्या वेळेला, हे सगळे प्रॉब्लेम येतात, संकट येतात, त्यावेळेला माणूस हतबल होतो, त्यावेळेला व्याकुळ होतो. मग म्हणतो सगळं सोप काढता येतो, पैशाचं सोप नाही काढतो. अहो, पैसे मागायला गेले की भले भले पाठ फिरवतात, पैसे नसले की कोणी साथ देत नाही, माझे शब्द ऐकले. माणूस विकल होतो, व्याकुळ होतो, कुठं जाऊ, काय करू समजत नाही ज्यावेळेला संकट येतात. दुसरी गोष्ट, संकटामुळे निराशा येते, धीर खचतो.
दीर्घकाळ अगं बाई घरात गेलं की किरकिर किरकिर किरकिर, घरात गेलं की त्याचं दारू पिणं, संध्याकाळचं रोज येऊन मारणं, सतत वसवस वसवस करणं, या बाईच्या नादी लागणं, नोकरी निघून जाणं, बॉसचा कामावर सतत आज हा त्रास, उद्या तो त्रास, उद्या तो त्रास, सतत वेळासारखं काही ना काहीतरी त्रास देणं चालूच आहे मालकरीचं मालकाचं. हे सतत दीर्घ गोष्टीमुळे माणसामध्ये निराशा येते आणि धीर खचतो. आणि चांगलं करून देखील आपलं वाईट योजना केली जाते, वाईट वागलं जातं. चांगलं करून आपल्या पदरात वाईटच पडतं. घरात एवढे कष्ट करून घरामध्ये असं वाईटच घडतं. चर्चमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी चांगल्या केल्या चर्चच्या लोकांसाठी, एवढं सगळं करून देखील ते चर्चचे लोक पाहिजे तसं कमिटीला चर्चला साथ देत नाही. त्या वेळेला पास्टर एक असतात, निराशा येते. मग अजून परिणाम काय होतो? कटुता निर्माण होते, चिडचिड निर्माण होते. काही कोणासाठी कितीही करा, काही फायदा नाही. संकटाला कोणी धावून येत नाही. माझा एवढा प्रॉब्लेम आला, कर्जामध्ये ते गाडी गेली निघून, माझे कर्जामुळे ते येऊन लोक मला त्रास देतात. काम गेलंय तरी देखील मागायला लोक येतात. काम केलं, ही बायको मला घरामध्ये कंटिन्यू त्रास देत राहते. पैसा आणला नाही, हे केलं नाही, ते केलं नाही. माझं नोकरी गेली, घरातले मला त्रास देतात, नवरा त्रास देतोय. काय नुसतं घरात बसले, घरामध्ये अडचण आहे, लेकरं शिकत नाहीये, सक्सेस मिळत नाहीये, परीक्षेत नापास, एवढे परीक्षे भरून ऍडमिशन घेतलंय, यश मिळालं नाहीये, एवढे कष्ट करतोय, काम मिळत नाही. हे काम मिळालं की लगेच दुसरं काम, लगेच परत हे पण काम जातंय, तिसरं काम शोधलं की तेही जातंय, तिथेही यश मिळत नाहीये. जिथून ना तिथून संकट आहे, याच्याशी पटत नाही, त्याच्याशी पटत नाहीये. किरकिर 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 सुरू होते. नको, हे लोकच बरोबर नाही, ते लोकच बरोबर नाही, जाऊ दे, हे कामच बरोबर नाही, हेच धड नाही, तेच धड नाही. चिडचिडा स्वभाव होतो, किरकिर निर्माण होते, कटुता निर्माण होते. हे लोकच चांगले नाही, ते लोकच चांगले नाही, हे असेच चांगले नाही, हे चर्चचे लोक चांगले, पास्टरच असेच वागतात, नाही नाही नाही, ते पहिल्यासारखे राहिले नाही, विसरलेच आहे. कटुता निर्माण होते, चिडचिड निर्माण होते. व्यक्तीचा विश्वास परमेश्वराचा कमी होतो. काय परमेश्वराने सांगितलं, देवा तुला दिसत नाही का माझी स्थिती? देवा तुला माझा आजार दिसत नाही का? देवा माझा नवरा कसा त्रास देतो तुला दिसत नाही का? घरात काय परिस्थिती चालली दिसत नाही का? एवढा विश्वास माझ्या नवऱ्यासाठी राहिला तरी या बाईकडे बघ, त्या बाईकडे बघ, चालूच आहे. माझी सासू सतत त्रास देत राहते, देवा तुला दिसत नाही का? तिचं तोड का नाही बंद? माझी निंदा आहे, या लोकांसाठी एवढं केलं तेवढं केलं, तरी देखील ती माझी निंदा खोटं नाटं माझ्यावर दाखवतात, देवा तुला दिसत नाही का? परमेश्वराचं माझ्यावर प्रेमच नाहीये. परमेश्वरा यांच्यावर प्रेम करतो, त्यांच्यावर बघा कशी वागतात, पण तरी देखील देवाने त्यांना इतका आशीर्वाद केला. बघा त्यांच्या घरात कशी बडबडाट, बघा त्यांच्या कामावर कशी बडबडाट, बघा त्यांना कसं उच्च असतात, बघा त्यांचा कसा उद्या उद्या होतं, बघा त्यांना कसं धार्मिक समजलं जातं. आणि माझ्याच बाबतीत परमेश्वर नाही नाही नाही, परमेश्वराचं माझ्यावर प्रेमच नाही. नाही, परमेश्वराचं प्रेम असतं तर माझ्या जीवनात असं घडलंच नसतं. अविश्वास निर्माण होतो. परमेश्वराची वचनं काय ऐकायची वचनं कुठं खरी होतात? किती वर्ष झाले मी प्रार्थना करते, कुठं काय झालं? आज जातात जात नाही. हो, किती प्रार्थना केला, पासराने प्रार्थना केला, या सेवकाने त्या सेवकाने. अविश्वास निर्माण होतो. दुसरी गोष्ट, स्वतःला कंडेम करतो, स्वतःला दोष देतो. माझ्यातच काहीतरी चूक असेल, माझ्यातच काहीतरी खोट आहे बा, माझ्या आई वडिलांना मी आवडले नाही, माझ्या शिक्षकांना मी आवडले नाही, माझ्या घरातल्या लोकांना मी आवडले नाही, शेजारच्यांना मी आवडत नाही, माझ्या शाळेत आवडले नाही, माझ्या कामावर आवडले नाही, माझ्या कंपनीत आवडले नाही, सगळीकडे माझ्याबद्दल असं मीच काहीतरी, माझ्यातच काहीतरी दोष असेल. म्हणूनच माझ्यावर एकानुसार एक संपले की दुसरं संपलं की तिसरं संकट राहत. काय दळभद्री जीवन आहे बाबा, काय घाण आहे असं. हे माझ्या जीवनातच असं घडतं, स्वतःलाच दोष देत राहतो. नाही नाही नाही, मी इतरांसारखा खूप भारी नाही, मी इतरांसारखी खूप चांगली नाही, मी इतरांसारखा सारखं हँडसम नाही, मी इतरांसारखा खूप मोठा शिकलेला नाही, मी इतरांसारखा खूप धार्मिक नाही. त्याच्यामुळे स्वतःला कंडेम करतो, स्वतःला दोष देत राहतो. लक्षात ठेवा, या गोष्टी घडतात आमच्या जीवनामध्ये. मग पुढचं जुन्या गोष्टी, माझं मी असं केलं होतं ना, मी दारू पित होतो ना, मी चुगल्या करत होते ना, मी माझ्या सासूसाठी वाईट वागले ना, म्हणून आता माझी सून माझ्यासाठी अशी वाटते. मी माझ्या आईला उलट उत्तर देत होते ना, माझ्या आई वडिलांचं ना ऐकतं मी लग्न केलं ना, मनमानी केली ना, म्हणून त्याची शाप लागली मला.
मी यांचं ऐकलं नाही ना म्हणून हे घडलं माझ्या जीवनात, मी ते केलं नाही ना म्हणून हे घडलं, माझ्या चुकीच्या गोष्टी होत्या, माझ्याकडून पूर्वी अशी पात्र झाली, आता मी येशू ख्रिस्ताला स्वीकारलं, त्याने मला त्याच्या रक्ताने शुद्ध केलं, पण त्याचं शासन तो देत ना आता, त्याचे फटके मिळतात ना आता, त्या जुन्या गोष्टी ज्या झाल्यात ना, जुनी पाप जी झालीत ना, जे माझ्या बायकोला मी मारलं होतं, माझ्या बायकोचा छळ केला होता ना, त्याची आता भोग मी भोगतोय. अरे तो म्हणतो यशया 43 मध्ये जुन्या गोष्टींची आठवण करू नको, आज्ञा देतो तो, आणि आज्ञा मोडणं पाप आहे. त्याच्या रक्ताने ज्यावेळेला आम्ही धुतलो जातो त्यावेळेला आमचा भूतकाळ सगळा तो काढून टाकतो. सर्व काही नवीन झालंय, सर्व काही नवीन झालंय. म्हणजे आमच्या जुन्या केलेल्या दोष, जुन्या केलेली पातक, जुन्या केलेल्या झालेल्या चुका, त्याचं शासन तो आम्हाला देत नाही. लक्षात राहील? गेलं हे डोक्यातून? गेलं का? त्याच्यानंतर फेलोशिप आमची कमी होते. परिणाम काय होतो? फेलोशिप, लोकांची सहभागिता, प्रार्थना करणाऱ्यांची सहभागिता, प्रार्थना करणारे ब्रदर्स, प्रार्थना करणाऱ्या सिस्टर्स, पास्टर्स, देवाचे सेवक सेविका यांचा जो सहवास मिळतो तो आम्ही टाळायला लागतो, त्यांच्यापासून दूर जायला लागतो. संकटामुळे, आमच्या कमतरतेमुळे, आमच्या दोषामुळे, आमच्या जीवनात घडणाऱ्या घटनांमुळे आम्ही चांगले जे धार्मिक लोक आहेत त्यांच्यापासून लांब पळतो, लांब पळतो. नको, काय नको, ते फार धार्मिक आहे, फार असेल, त्यांना सगळा आनंदच आहे, त्यांचं सगळं चांगलं आहे, माझंच जीवन असेल, परत मी माझं सगळं गाणं त्यांच्यासमोर गाणं, त्यांच्यासमोर मी खूप कमी आहे. नको, मग नको चर्चला जायला, मग आज न पुढच्या रविवारी जाऊ, काय उदासीनता आली, ग्रुपला, प्रेयर ग्रुपला नको, प्रेयर अँड फास्टिंग आहे याच्या घरी त्याच्या घरी नको जायला. निराशा आमच्या जीवनामध्ये येते आणि त्यामुळे आम्ही पवित्र जनांची सहभागिता टाळण्याचा प्रयत्न करतो. ज्या ज्या व्यक्तीने येशू ख्रिस्ताला स्वीकारलेला आहे ते प्रत्येक व्यक्ती परमेश्वराचे पवित्र जन आहे आणि ते पवित्र जनांची सहभागिता आम्हाला परमेश्वराचं सामर्थ्य प्राप्त करून देते. ज्यावेळेला आम्ही काही आमच्या समस्या असतात त्या आम्ही एकटं प्रार्थना करतो त्यावेळेला त्याची उत्तरं मिळतात. त्यावेळेला कधी आम्ही एक किंवा दोघे आमचे प्रेयर पार्टनर असतो त्यांच्यासाठी प्रार्थना करतो त्यावेळेला आम्हाला त्या समस्याची उत्तरं मिळतात. काही प्रश्न, काही संकट अशी असतात ज्यावेळेला आम्ही ग्रुपनी प्रार्थना करतो त्यावेळेला आमच्या त्या प्रश्नांची, संकटाची उत्तरं आम्हाला मिळतात आणि त्याच्यातून आम्ही बाहेर येतो. काही अशी संकट असतात ज्यावेळेला चर्च एकत्र मिळून प्रार्थना करते, टाळ फोडते, त्यावेळेला आम्ही त्या संकटातून बाहेर येतो. म्हणजे आम्हाला फेलोशिपची, एकत्र येण्याची अत्यंत गरज आहे. पवित्र जनांची सहभागिता अत्यंत गरजेची आहे. तो धर्मनिंदकांच्या बैठकीत बसत नाही तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो. परमेश्वराचे नियमशास्त्र जे एकत्र येणारी लोक त्यांची सहभागिता आणि परिणाम ज्या वेळेला आमच्यावर संकट येतात त्यावेळेला आम्ही विश्वासात देखील कमी पडतो आणि ज्यावेळेला आमच्यावर संकट येतात त्यावेळेला आम्हाला जीवनाचा वीट येतो, जगायचा वीट येतो. काय ते जीवन, काय रोजचं तीच किरकिरी, काय रोजचं ते निराशेच्या घरातलं वातावरण, काय रोजचं कामावरचं ते दगदगीचं वातावरण, त्रासाचं वातावरण, त्या मालकीचा त्रास देणं, वासचा त्रास देणं, काय सहकार्यांचा त्रास देणं, काय मला नको. एक निराशा येते. चर्चमध्ये काय कोणी कुणाचं राहिलं नाही. आमच्या जीवनामध्ये निराशा येते. नको, मला जगण्यासारखं नको वाटतं, माझी इच्छा नाही राहिली आता जगण्याची. पहिल्यासारख्या जगण्यामध्ये आनंद नाही वाटत आहे. मग यश मिळत नाही, हाती घेतलं ते कामात यश मिळत नाहीये, सक्सेस मिळत नाहीये, काम कोणतं प्राप्त होत नाहीये, पैसा प्राप्त होत नाहीये, चांगला नवरा प्राप्त होत नाही, चांगली बायको प्राप्त होत नाही, कोणत्या गोष्टी चांगल्या घडत नाहीये, मला जगावंसच वाटत नाही. आजार काही सुटतच नाही. या आजाराला म्हणे निदानच नाही, या आजाराला म्हणे औषधच नाही आहे, मग जाऊ शकत नाही. पण असंच जीवन जगणार त्यापेक्षा मेलेलं बरं, त्याच्यापेक्षा जीवनाचा अंत केलेलं बरं. देवा मला जगातून घेऊन विचारले, मला नको ठेव. मग नाही देवने तर मीच माझ्या आत्महत्या करेल. मग मला सैतान या निराशेमुळे आत्महत्येकडे प्रवृत्त करतो. सगळी नेगेटिव्हिटी, पवित्र जनांच्या सहभागितेचा अभाव, लोकांच्या प्रेयर प्रार्थना आम्हाला मिळत नाही, वचनामध्ये आम्हाला गोडी लागत नाही, प्रार्थनेमध्ये गोडी लागत नाही. मग सगळी निराशा येते, सगळी निराशा आमच्या जीवनात येते
आणि आमच्या जीवनामध्ये सगळी निराशा आल्याच्या नंतर सैतानाचा दुरात्मा आमच्यामध्ये प्रवेश करतो आणि आम्हाला तो आत्महत्येच्या दिशेने नेतो आणि मग या संकटांमुळे आत्महत्येकडे प्रवृत्ती जाते. स्वतःचा नाश, स्वतःला त्रास करून घेणं, दारू पिऊन मी माझा नाश करून टाकेल, सिगारेट पिऊन मी माझा नाश करून टाकेल, तंबाखू खाऊन मी माझा नाश करून टाकेल, गुटखा ड्रग्स घेऊन मी माझा नाश करून टाकेल, माझ्या जीवाचं वाईट जे वाईट ते मी करेल, जाऊ दे, होऊ दे, जे होईल ते होईल, वाईटच होताना होऊ दे, मीच वाईट करतात ना माझ्या जीवनात, ही प्रवृत्ती निर्माण होते. हे सैतान करतो. माझ्या प्रियांनो, या संकटाचे परिणाम असे होतात. जवळच्या व्यक्तीसुद्धा नाते तुटतात. काय संकटात मदत केली नाही, काय आम्हाला आमच्या वेळेला धावत नाही, नको आम्हाला हे लोक, मग आमचे नाते संबंध तुटले जातात. आता या आमच्या संकटाच्या काळात संकट देवाने आणले का? नाही. संकट सैतान आणि संकट आम्ही स्वतः आणतो. आमच्या प्रवृत्तीमुळे, आमच्या विचारसरणीमुळे, आमच्या चुकीच्या निर्णयामुळे, आमच्या चुकीच्या वागण्यामुळे, आमच्या चुकीच्या कन्फेशनमुळे, आमच्या चुकीच्या कबुलीमुळे. लक्षात आलं? आम्ही संकट ओढवून आणतो. आमच्या चुकीच्या सवयी, चुकीचं खाणं पिणं राहणं, सगळ्या गोष्टींमुळे आम्ही संकट आमच्यावर घेऊन येतो. पैसा उधळायला आम्हाला आवडते, ही प्रवृत्ती आमची म्हणून आम्ही कर्ज करतो. आळशीपणा आमचा आहे, कष्ट करायला नको म्हणून आमच्यावर पैशाची कमतरता येते. आमच्याच गोष्टींमुळे आमच्यावर संकट येतात आणि संकट सैतान घेऊन येतो त्याच्यामध्ये. लक्षात घ्या, देव आणत नाही. मग देव याच्यामध्ये काय करतो? देव याच्यामध्ये काय करतो? या कालावधीमध्ये रोम 8:28 विश्वासणाऱ्यांसाठी जे काही घडतं ते एकूणात उत्तमच घडतं. याप्रमाणे परमेश्वर सगळं काही आमच्या जीवनात या संकटातून उत्तम ते करतो. विश्वास ठेवा, विश्वास ठेवा, विश्वास ठेवा. तो माझा देव माझ्यामध्ये आहे. तो माझ्यासाठी जे काही माझ्या चुकांमुळं, सैतानामुळं, ज्या काही माझ्या लोकांमुळं, जे काही माझ्या जीवनात घडलंय ते देव माझ्यासाठी चांगलंच करणार आहे. हा विश्वास ठेवा. इर्मया 29:11 तुमच्यासाठी, तुमच्या विषयीचे माझे संकल्प तुमच्या हिताचे आहे, अहिताचे नाही. तुमच्या विषयी माझे संकल्प आहे ते तुमच्या हिताचे आहे, अहिताचे नाही. स्पष्ट देवाचा आत्मा सांगतो. मग या संकटामधून देव काय करतो? देव आम्हाला बदलवतो. जे आम्ही संकट ओढून आणतो त्या आम्हाला तो या संकटामध्ये बदलवतो, शिकवतो, आम्हाला बदलवून टाकतो. याच्यातून आम्हाला धडा देतो, लेसन देतो. त्या परीक्षेमध्ये आम्ही खूप काही गोष्टी शिकतो. परमेश्वराचा स्वभाव बदलून टाकतो. परमेश्वराचं उठणं बघणं बदलून जातं, वागणं बदलून टाकतं, राहणं बदलून टाकतं, अपेक्षा बदलून टाकतो. आम्हाला तो पूर्णपणे बदलवतो. दुसरं म्हणजे परमेश्वर मनुष्याला आमच्या सानिध्यात असणाऱ्या लोकांना बदलवतो. तिसरी गोष्ट, तो आमची परिस्थिती बदलवतो. परमेश्वर. चौथी गोष्ट, तो आमचा समय बदलवतो. पण परमेश्वर न बदलणार, त्याची वचनं कधीच तो बदलवत नाही, कधीच बदलवत नाही. त्यानं जे सांगितलं ते तो करतोच करतो. जे जे त्यानं बोललेलं आहे ते तो करतो. आता तो आम्हाला कसा बदलवतो? पहिली गोष्ट, आम्हाला विश्वासात दृढ करतो. तो आम्हाला विश्वासामध्ये दृढ आणि मजबूत करतो. रोमकरासपत्र याचा 5वा अध्याय 3 ते 5. रोमकरासपत्राचा 5वा अध्याय 3 ते 5. इतकेच नाही तर संकटाचाही अभिमान बाळगतो, कारण आपल्याला ठाऊक आहे की संकटातून धीराने शीलाने आशा निर्माण होते आणि आशेने विश्वास निर्माण होतो. आशा निर्माण होते आणि आशा लाजवत नाही, कारण आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्याला अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झालेला आहे. तो आम्हाला विश्वासामध्ये वाढवतो, आमच्या अंतःकरणात आशा निर्माण करतो आणि आशा ही विश्वास निर्माण करते.
आमच्यामध्ये परमेश्वर विश्वास निर्माण करतो या परिस्थितीमध्ये की माझा देव जेव्हा राफा आहे, माझ्या आरोग्य देणारा देव आहे, तो जेव्हा रोहे, तो माझा सर्व पुरवठा मंत्री आहे, सर्व गरजांची पूर्तता करणारा देव आहे, तो अशक्य गोष्टी शक्य करणारा देव आहे आणि तो माझ्यात राहतो, तो मला जाणतो, तो प्रीतीचा देव आहे, तो मला प्रेम देणारा देव आहे, तो माझ्या लोकांसाठी माझे संबंध चांगले करणारा परमेश्वर आहे, तो माझ्या नवऱ्याला बदलवणारा देव आहे, तो माझ्या घरातल्या व्यक्तींना बदलवणारा देव आहे, तो मला बदलवणारा देव आहे. हे आम्ही जे बोलतो कन्फ्रेस करत जातो आणि परमेश्वर आमची त्याच्या वचनानुसार त्याच्या विश्वासामध्ये वाढ करतो. दुसरी गोष्ट, परमेश्वर आमचे सांत्वन करतो. परमेश्वर आमचं सांत्वन करतो व आम्हाला सांत्वन करणारे बनवतो. तो आमचं सांत्वन करतो आमच्या संकटात. आमची पाठ वाटतो. कोणी घरातलं गेलं, मरण पावलं तर लोक येतात ना सांत्वन करायला. घाबरू नको, धीर देतात, धीर द्यायला येतात, सांत्वन करायला येतात. तो आमचा देव आमचं सांत्वन करतो आणि आम्हाला तो सांत्वन करणारा बनवतो. दुसरे कोरिन्थीकरासपत्राचा पहिला अध्याय 6 वचन. दुसरे कोरिन्थीकरासपत्र याचा पहिला अध्याय 6 वचन. आम्हावर संकट येते ते तुमचे सांत्वन व तारण व्हावे म्हणून येते आणि आम्हाला सांत्वन मिळते ते तुमचे सांत्वन व्हावे म्हणून मिळते. म्हणजे असे की जी दुःखे आम्ही सोसतो ती सहन करण्यास आम्हाला सामर्थ्य मिळावे. म्हणजे तो आमचं सांत्वन करतो, तो आम्हाला कम्फर्ट करतो जेणेकरून आम्ही लोकांचं सांत्वन करावं. म्हणजे आमची संकट जी आहे त्या संकटातून तो आम्हाला बाहेर काढतो, आम्हाला उत्तर देतो, तो आमची परिस्थिती बदलवतो, समय बदलवतो, आम्हाला बदलवतो, तो आम्हाला सर्व उत्तम गोष्टीचा पुरवठा करतो, तो आमचे सगळे रोग बरे करतो, तो आम्हाला आनंदित करतो कारण तो आनंद देणारा देव आहे. अशा पद्धतीने तो आमचं सांत्वन करतो आणि आम्हाला दुसऱ्यांना शिकवायला पाठवतो. दुसऱ्याचं सांत्वन, धीर, घाबरू नको, तू जाशील तिकडे तुझा देव तुझ्यासाठी, घाबरू नको, येशू ख्रिस्त तुला सोडणार नाही. बघ माझ्या ह्या परिस्थितीत, माझ्या लेकराच्या बाबतीत असं घडलं, माझ्या नवऱ्याच्या बाबतीत असं घडलं, मी प्रार्थना केली आणि मला उत्तर मिळालं. साक्ष देतो ना तुम्ही, ते काय करतात, सांत्वन देतात, सांत्वन देणारे म्हणतात. म्हणजे ते लोक जे त्या प्रॉब्लेम मधून जातात त्यांना कळतं, अरे ही कर्जातून बाहेर पडली, हिनं प्रार्थना केली तर म्हणजे मी पण कर्जातून बाहेर, अरे यांचा आजार बरा झाला कॅन्सर, माझ्या पण घरातल्या व्यक्तीचा आजार बरा होईल. सांत्वन मिळतं. तो तुम्हाला सांत्वन करणारा साक्षीचं पात्र तो तुम्हाला बनवतो. परमेश्वर पुढचं म्हणजे परमेश्वराच्या भयाची आम्हाला जाणीव होते. देवाचं भय आम्हाला कळतं की कुणावर सूडबुद्धीने वागू नको, कुणाचं वाईट करू नको, कुणाला त्रास देऊ नको. अधिकार पद हातात आलं म्हणून याला काढून टाक, त्याला काढून टाक, त्याला पायदळी तुडव, त्याला पायदळी तुडव, या स्त्रीचं वाईट कर, त्या पुरुषाचं वाईट कर, याला पाडून टाक, ह्याला उद्ध्वस्त कर, हे नाही. मला देवाच्या भयाची जाणीव तो करून देतो. लक्षात घे की नाही, असं केलं तर मला कशी संकट येतात, मी जर अशा केल्यानंतर संकट कशा पद्धतीने धावतात, मी जर कुणाचं लुबाडलं, कुणाची चोरी केली तर माझ्यावर कशी संकट येतात, संकट कशा पद्धतीने माझ्या चुकांमुळे, चुकीच्या निर्णयांमुळे, चुकीच्या गोष्टीमुळे, चुकीच्या वागण्यामुळे, घरात, कुटुंबात, कामावर, चर्चमध्ये, त्यामुळे माझ्यावर संकट येतात. मला परमेश्वराचं भयाची जाणीव होते की नाही, मी देवाच्याच भयांमध्ये राहिलं पाहिजे. म्हणजे परमेश्वराचं भय हे ज्ञानाचा प्रारंभ आणि परमेश्वराचं भय त्याच्या वचनानुसार प्राप्त होतं. त्याचे वचन जेव्हा आम्ही वाचतो, ऐकतो, त्याच्या सानिध्यात वेळ घालतो, त्याचं स्तवन करतो आणि त्याचं वचनाचं मनन करतो, त्यावेळेला आम्हाला त्याच्या भयाची जाणीव होते आणि आम्ही त्याच्या भयामध्ये राहतो. आणि मग जगाचं भय, जगाच्या संकटाचं भय आमच्यामधून निघून जातो. कारण तो म्हणतो की तुला भयाचा आत्मा दिलेला नाही तर खंबीरपणाचा आत्मा दिलेला आहे. फक्त देवाचा आणि देवाचाच भय धरलं पाहिजे. आम्हाला या संकटामधून आम्ही शिकतो. आमची खमेड, आमचा गर्व, आमचा अहंकार, आमचा मीपणा, आमचा राग, आमचा द्वेष, आमचं सुरभावना हे आम्हाला शेवटास परमेश्वराच्या स्वर्गीय राज्यामध्ये नेणार नाही. हे आम्हाला नरकामध्ये नेणार आहे. हे दुसऱ्याचं जीवन उद्ध्वस्त करणार आहे, हे आमचं जीवन उद्ध्वस्त करणार आहे. म्हणून आम्हाला देवाच्या भयाची जाणीव होते आणि आम्ही देवाच्या भयामध्ये चालायला लागतो. देवाचं भय आम्हाला कळतं.
पुढची गोष्ट, या संकटामध्ये परमेश्वराच्या सामर्थ्याची आम्हाला जाणीव होतं. तो यावे जगाचा निर्माण करता, तो शक्य गोष्टी शक्य करणारा देव, तो फारोचं सैन्य समुद्रात बुडवून टाकणारा देव, तो समुद्रात वाहून त्याच्या लोकांना सुरक्षित पार नेणारा देव, तो माझा देव आहे. भले कोणी शत्रू माझ्या विरोधात उभा राहू दे, देवाचं वचन आहे तुझ्या शत्रूला त्यांचं रक्त मांस खावयास लागेल. मग सैतान तुमच्या विरोधात किती योजना करू दे, तुम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी किती काही करू दे, पण माझा देव यातून मला सोडवेल. मी सिंहाच्या गुहेत असलो तरी देखील परमेश्वर माझ्या संगती आहे. अग्नीमध्ये मला टाकलं तरी माझा देव माझ्या संगती आहे. कारण त्याचा तो अशक्य गोष्टी शक्य करणारा देव, त्याच्या सामर्थ्याची जाणीव मला होते. कारण त्या संकटातून तो आम्हाला दाखवून देतो, तो आम्हाला कसा विजय देतो, विजयाचा झेंडा तो आमच्या शत्रूची कशी दाणादाण करतो ते आम्हाला दाखवून देतो. संकट आल्यानंतर लक्षात ठेवा, ज्या शत्रूने आम्हाला संकट आणलेलं आहे तो शत्रू चित होणार आहे 100%. जे लोक तुम्हाला घालून देतील त्या लोकांना परमेश्वर घालून देईल. जे लोक तुम्हाला नष्ट करण्याचा प्रयत्न करतील परमेश्वर त्या लोकांना नष्ट करेल. कारण तो यावे देव जिवंत परमेश्वर आहे, तो अशक्य गोष्टी शक्य करणारा देव आहे. तो कधीच सोडत नाही, तो सर्व सामर्थ्यशाली परमेश्वर आहे. तो हरमीला गर्भ काढावयास लावितो, तो विवाथनाचा चुराडा करतो, त्याचा शब्द वेगाने धावतो, त्याचा शब्द कार्य केल्याशिवाय परत कधीच येत नाही, कधीच येत नाही. म्हणू नका मी दुर्बल आहे, म्हणू नका ही गोष्ट अशाही आहे, म्हणू नका की माझा शत्रू खूप मोठा आहे. परमेश्वर म्हणतो मी तुझ्या शत्रूची दाण करेन, माझं संकट खूप मोठं आहे. म्हणू नका, तुमच्या संकटातून परमेश्वर तुम्हाला सोडेल, त्याच्यातून तो तुम्हाला बाहेर काढेल. फक्त परमेश्वराला समर्पित व्हा, त्याच्यावर फोकस करा. भरोसा मनुष्यावर अधिपतींवर ठेवू नका, भरोसा कोणा व्यक्तीवर ठेवू नका, भरोसा तुमच्या पैशावर ठेवू नका, भरोसा तुमच्या सत्तेवर ठेवू नका, भरोसा तुमच्या व्यक्तीवर ठेवू नका, भरोसा तुमच्या बळावर, तुमच्या सामर्थ्यावर, तुमच्या बुद्धिमत्तेवर ठेवू नका. भरोसा फक्त यावे जिवंत परमेश्वर येशू याच्यावर, जो मृत्युंजय ख्रिस्त आहे, जो अशक्य गोष्टी शक्य करतो, त्याच्यावर भरोसा ठेवा, त्याच्यावर फोकस करा. कारण तो सामर्थ्याचा देव आहे आणि तो त्या संकटातून बाहेर आणतो. तो दिलेलं प्रत्येक अभिवचन पूर्ण करतो. कारण त्याने अभिवचन दिलेलं आहे. गणना 23:19 मध्ये, मी मनुष्य नाही की खोटं बोलावं, मी जे बोलतो ते पूर्णत्वास नेतोच, मी जे बोलतो ते करतो. म्हणून फक्त परमेश्वरावर भरोसा ठेवा. पहिले पेत्र्याचा 5वा अध्याय 10वे वचन, आपल्या सार्वकालिक गौरवात यावे म्हणून ज्याने ख्रिस्तामध्ये तुम्हास पाचारण केले, तो सर्व कृपेचा देव तुम्ही पूर्ण दृढ व सबळ तुम्हाला करेल. तो तुम्हाला पूर्ण करतो आणि तो तुम्हाला सबळ करतो. तुम्ही किती दुबळे असू देत, तुम्हाला कुणाचं सहाय्य नसू देत, तुमच्यासाठी मोठमोठे लोक उभे राहून देऊ नको, देव तुमच्यासाठी उभे राहील. पहिले पेत्र्याचा 3रा अध्याय 4थं वचन, परंतु नीतिमत्वामुळे तुम्हाला दुःख जरी सोसावे लागले तरी तुम्ही धन्य. त्या संकटाला भिवू नका आणि घाबरू नका, कारण तुमचा देव तुमच्या संगी आहे. आम्हाला परमेश्वराच्या सामर्थ्याची जाणीव होते. आम्हाला या संकटात लोकांची खरी ओळख होते. लोकांचे मुखवटे आमच्या समोर खाली गळून पडतात. पुढची गोष्ट, संकटातून जाणाऱ्या लोकांबद्दल आम्हाला कळवळा निर्माण होतो. काय परमेश्वर करतो आमच्या अंतःकरणात? तो कळवळा निर्माण करतो, कंपॅशन निर्माण करतो. ज्या वेळेला डिवोर्स काय आहे हे त्या व्यक्तीला कळतं, त्यावेळेला ती डिवोर्स लोकांसाठी कार्य करू शकते, त्यांचं सांत्वन करू शकते. तेव्हा पॅरलाइज काय आहे, त्या आजारातून बाहेर आल्यानंतर ती पॅरलाइज झालेल्या व्यक्तीसाठी प्रार्थना करू शकते. तेव्हा कॅन्सर काय आहे हे त्या व्यक्तीला अनुभवतात, त्यावेळेला ती त्याच्यातून बरी झालेली व्यक्ती दुसऱ्यासाठी कळवळ्याने कॅन्सरसाठी प्रार्थना करू शकते. ज्याला नवऱ्याचं मारणं उद्ध्वस्त करणं काय आहे हे कळतं, त्यावेळेला ती ज्याच्या पीडित महिला आहे त्यांच्यासाठी कार्य करू शकते, प्रार्थना करू शकते. तो कळवळ्याचा आत्मा परमेश्वर देतो. नोकरीवरून काढलं जाणं काय आहे हे ज्यावेळेला कळतं, त्यावेळेला लोकांच्या नोकरीसाठी कळवळून आम्ही प्रार्थना करू शकतो. घरात पैसा नसणं, पैशाची तळचण काय आहे
हे ज्यावेळेला आपण त्याच्यातून जातो त्यावेळेला दुसऱ्यांना पैशाचा पुरवठा व्हावा म्हणून आम्ही प्रार्थना करतो. कर्जात जीवन जगणं किती अपमानास्पद आहे हे ज्यावेळेला आम्हाला कळतं त्यावेळेला आम्ही कर्जातून बाहेर पडल्यानंतर जे कर्जबाजारी लोक आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करू शकतो कळवळ्यांना. तुडवलं जाणं, अपमानित केलं जाणं काय आहे हे ज्या वेळेला आम्ही तुडवलं जातं, अपमानित केलं जातं, आमच्याबद्दल खोटं बोललं जातं, चांगलं केलंय तरी देखील वाईट बोललं जातं, त्यावेळेला आम्ही अशा परिस्थितीतून जाणाऱ्या लोकांसाठी कळवळ्याला प्रार्थना करू शकतो आणि देवाचं खरं कार्य करू शकतो. तो त्याच्या कार्यासाठी आम्हाला तयार करतो. खरे त्याचे लीडर तो आम्हाला बनवतो. सोनं भट्टीमध्ये तयार होतं, जाळलं जातं, वितळवलं जातं, घाण सगळे नष्ट होते, त्यावेळेला ते बाबून कशी सोनं बाहेर पडतं. अनेक संकटांना तोंड दिल्यानंतर खंबीर होतो. अरे काय याच्या जीवनात संकटावर संकट, काय हिच्या जीवनात संकटावर संकट, काय पीडित अवस्था, अरे त्याच्यामुळेच तर तो खंबीर होतोय, त्याच्यामुळेच तर तो बळकट होतोय, त्याच्यामुळे घावावर घाव पडून योग्य ते पात्र बनतोय. कारण परमेश्वर स्पेशल तयार करतोय. संकटामुळे जगाच्या गोष्टींचं, जगाच्या संकटाचं फळ संपलं. आणि मी या गोष्टीला तोड दिल्या. त्यात काय एवढं दावीद नाही का म्हटलं, रानात असताना मेंढर वाचवण्यासाठी मी सिंहाला आणि अस्वलाला फाडलेलं आहे. त्या गॉलियात माझ्या समोर काय आहे, या गल्ल्याताला आता मी तुडवून टाकले येशूचे परमेश्वराच्या नावात, या यावेच्या नावात. बरोबर आहे. त्याचा पहिल्याचा अनुभव, त्याचा अनुभव या गोष्टी करून गेले. संकटामुळे नम्रता येते. आमची घमंडाचा गर्व, आमचा अहंकार, आमचा मीपणा, आमच्या चुकीच्या कल्पना, आमच्या चुकीचे विचार आणि आमचे चुकीचे निर्णय किती लोकांना हर्ट करतात, किती लोकांचं जीवन उद्ध्वस्त करतात, किती समाजामध्ये धुमाकूळ घालतात हे ज्या वेळेला आम्हाला कळतं, पश्चाताप करतो, त्यावेळेला आमच्यामध्ये नम्रता येते, लीनता येते आणि आम्ही म्हणतो नाही परमेश्वरा तुझी इच्छा पूर्णत्वास जाऊ दे, माझी इच्छा नाही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. पुढचं म्हणजे आम्हाला सहभागितेचं, लोकांच्या पवित्र सहभागितेचं महत्व कळतं. ज्यावेळेला माझा मुलगा आजारी होता त्यावेळेला माझ्या लोकांनी, चर्चच्या लोकांनी एकत्र येऊन प्रार्थना केली, टाहो फोडला आणि तो त्याच्यातून बाहेर आला. मला त्या प्रार्थनेचं महत्व द्यायला कळालं की चर्चने प्रार्थना केल्यानंतर आमचे काही प्रॉब्लेम लगेच सॉल्व्ह होतात, लगेच उत्तर मिळतात. चर्चमध्ये ग्रुपमध्ये आम्ही प्रार्थना करतो, त्यातून बाहेर आम्ही प्रश्नातून येतो. आमच्या प्रेयर पार्टनर्सनी प्रार्थना केल्यानंतर त्याच्यामुळे आम्ही त्या प्रश्नातून बाहेर येतो. आम्हाला सहभागिता देणारे पवित्र जनांच्या सहभागितेचं महत्व आम्हाला कळतं संकट आल्यानंतर. आता संकट आल्यानंतर मी काय करेन? संकट आल्यानंतर मी धन्यवाद करेन. मी धन्यवाद करेल कारण मी माझा विश्वास जाहीर करेल माझ्या कन्फेशनने की परमेश्वर यातून मला बाहेर काढेलच काढेल, माझ्या शत्रूला तुडवेलच तुडवेल, माझा आजार बरा करेलच करेल, परमेश्वर मला आनंद देईलच देईल, परमेश्वर माझी परिस्थिती बदलच बदलेल, परमेश्वर माझ्या नवऱ्याची दारू बंद करेलच करेल, परमेश्वर मला मारहाण बंद करेलच करेल, परमेश्वर माझ्या जीवनात विपुल पैसा आणि समृद्धी देईलच देईल, आमच्या घरामध्ये, कुटुंबामध्ये, फॅमिलीमध्ये आनंद देईल, कामावर आनंद देईल. हे मी कन्फेस करणार आणि धन्यवाद करणार. धन्यवाद, धन्यवाद, सर्व परिस्थितीत धन्यवाद करेन. मी परमेश्वराची, दुसरं म्हणजे मी परमेश्वराची अभिवचन वाचेन आणि परमेश्वराची वचनं घेऊन मी प्रार्थना करेन. परमेश्वर तू म्हटलास मी तुला कधी सोडणार नाही, टाकणार नाही. परमेश्वर तू अभिवचन देणारा देव, तू अभिवचन पूर्ण करणारा देव. परमेश्वर तू म्हटलास तुला बसलेल्या पटकांनी तुम्हाला आरोग्य प्राप्त होईल. परमेश्वर तू म्हटलास तुम्हाला आरोग्य देणार आहे. परमेश्वर तू म्हटलाय स्तोत्र संहिता 103 मध्ये की तो तुझ्या सर्व अपराधांची क्षमा करतो, तो तुझे सर्व रोग बरे करतो. माझे सर्व अपराधांची क्षमा केली, माझे सगळे रोग तू बरे केलेले आहेत. एक कन्फेस करा, वचन घेऊन प्रार्थना करा आणि कन्फेस करा. ती प्रार्थना लगेच उत्तरित होते, लगेच तुम्हाला उत्तर मिळतं. संकटाच्या समयामध्ये वचनांमध्ये वेळ घालवा. संकटाच्या समयामध्ये लोकांचं जाऊन सांत्वन करा. मी केलंय प्रियांनो. भयंकर संकटातून चाललेले ते चर्चमध्ये गडाबडा लोळायचे, आक्रोश करायचे आणि त्यावेळेला परमेश्वर मला म्हणायचं उठ,
त्याच्यासाठी प्रार्थना कर, त्याच्यासाठी प्रार्थना कर. माझं बाजूला ठेवायचे आणि लोकांसाठी दार बोलून मी प्रार्थना करायची. मी त्या संकटातून कधी बाहेर आले आणि कधी परमेश्वराने वरती उचललं मला कळलंच नाही. आम्ही संकटांना मोठं नाही करायचं, आम्ही येशू ख्रिस्ताला मोठं करायचं. आमचा देव मोठा आहे. संकटातून प्रत्येक जण जातो, मी देखील जाते. त्या संकटांना परमेश्वराच्या नावात पायदळी तुडवायला शिकवा, पायदळी तुडवायला शिकवा. धन्यवाद करा, वचनांमध्ये बळकटवा आणि लोकांसाठी प्रार्थना करा. कंटिन्युअसली लोकांसाठी प्रार्थना करा. जे जे पीडित तुम्हाला दिसतात, जे जे त्या समस्यातून जातात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. दुसऱ्यांना गाईड करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी उभं राहा. लोकांना सांगा, सतत प्रार्थना करा. लोकांना सांगा, सतत स्तवन करा. तुम्ही सतत बोला. हे देवाचं कार्य आहे. प्रत्येकाला सांगा. प्रॉब्लेम मधून जाते ना, धन्यवाद कर. प्रॉब्लेम मधून जाते ना, प्रार्थना कर. प्रॉब्लेम मधून जाते ना, वचन वाच आणि क्लेम कर. निराश होऊ नको, परिस्थिती परमेश्वर बदलणार आहे. सारखं मन, सारखं करायचं. हे बोला, सांगा इतरांना. त्यावेळेला तुम्ही सांगण करायला जाता त्यावेळेला शिकवा इतरांना. मी कसं सांगू, ते तो किती मोठे पास्टर आहेत, त्यांना मी कसं बोलू, आणि ते तो प्रेझेंट वर्शिप करणार आहे, त्यांना कसं सांगू. ते तो माझ्या आधीचे प्रार्थना, आताच माझं तारत झालं, आता 2 महिने झाले मी चर्च यायला लावले, आणि मी त्यांना कसं सांगू. बिनधास्त बोला. लक्षात घ्या, परमेश्वरामध्ये आलेली व्यक्ती आता या क्षणाला जरी आलेली आहे तरी ती आधी 30 वर्ष परमेश्वरात असणाऱ्या व्यक्तीच्याच बरोबरीची आहे. 30 वर्ष परमेश्वरामध्ये चालणाऱ्या व्यक्तीच्याच बरोबरीची आहे. तुम्ही किती वर्ष परमेश्वरात होता याच्यावर परमेश्वराची प्रीती आणि परमेश्वराचं सामर्थ्य तुमच्यावर उतरून येत नाही. लक्षात घ्या. तोच देव, तोच येशू ख्रिस्त त्यांच्यात आहे, तोच तुमच्यामध्ये आहे. तोच पास्टरांमध्ये आहे, तोच तुमच्यामध्ये आहे. जो माझ्यात आहे तोच तुमच्यामध्ये आहे. तेच सामर्थ्य, तेच ज्ञान, तीच पवित्रता आणि तेच अशक्य गोष्टी शक्य करण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे. पुढचं म्हणजे या परिस्थितीमध्ये जे जे मला हवे, जे जे माझ्या बाबतीत घडावे असं मला वाटतं ते मी दुसऱ्यांच्या जीवनात घडावं, दुसऱ्यांना मिळावं म्हणून प्रार्थना केली पाहिजे. मला आरोग्य पाहिजे ना, जा दवाखान्यामध्ये आणि त्या लोकांची नावं जाणून घ्या. प्रत्येक व्यक्तीला काय काय आजार होतं, दुखणं आहे ते जाणून घ्या, त्यांच्यासाठी प्रार्थना करा, तुमचा रोग बरा होईल. कर्जात आहात ना, कुणाकुणाला पैशाची कमतरता आहे, कोण कोण कर्जातून जाते तुम्ही ऐकलेलं आहे, त्या प्रत्येक व्यक्तीसाठी कळवळून रडून प्रार्थना करा. तुम्ही कधी कर्जातून बाहेर कळणार नाही. नवऱ्याच्या त्रासातून जातात ना, ज्या ज्या बायका नवऱ्याच्या त्रासातून जातात त्यांच्यासाठी कळवळून प्रार्थना करा. परमेश्वर तुम्हाला त्याच्यातून बाहेर काढेल. ज्या गोष्टी तुम्हाला तुमच्या जीवनात व्हाव्याशा वाटतात, घडाव्याशा वाटतात, जे आनंद मिळावासा वाटतो, जी समृद्धी मिळावीशी वाटते, जे आरोग्य मिळावंसं वाटतं, जो साथ मिळावासा वाटतं, जे प्रेम मिळावंसं वाटतं, ते सगळं दुसऱ्यांसाठी मागा. तुम्हाला बहुत करून दिलं जाईल. हे तुमच्या संकटाच्या काळात करा, दुःखाच्या काळात करा, हे अश्रू गाळत असताना करा, हे अश्रू गाळत असताना करा, हे त्रासातून जात असताना करा, आणि अगदी बेंबीच्या देठापासून अगदी कळवळून करा. बघा परमेश्वर तुम्हाला कसा आशीर्वाद करतो आणि कसा तुम्हाला संकटातून बाहेर काढतो. रोमकरास 8 अध्याय 35 वचन, ख्रिस्ताच्या प्रीतीपासून. हे वचन फार सुंदर आहे, अतिशय सुंदर आहे. कायम लक्षात ठेवा. रोमकरास 8 अध्याय 35 वचन, ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करेल? ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करेल? क्लेश, आपत्ती, छळवणूक, उपासमार, नग्नता, संकट किंवा तलवार ही विभक्त करेल काय? नाही. कोणतीच गोष्ट, कोणताच अपमान, कोणताच मान, कोणतीच तुडवलं जाणं, कोणताच त्रास दिलं जाणं, कोणताच आजार, कोणतीच विपत्ती आम्हाला परमेश्वरापासून वेगळी करू शकत नाही. माझ्या प्रियांनो, या सर्व संकटाच्या कालावधीमध्ये आमच्या प्रश्न, आमचा त्रास याच्यामध्ये फक्त आणि फक्त परमेश्वराला कार्य करू द्या.
त्याच्यावर फोकस करा, त्याच्याकडे लक्ष द्या आणि त्याला म्हणा तू इंटरव्हेन कर, तू माझ्या जीवनात कार्य कर, तुझी इच्छा माझ्या जीवनात पूर्ण होऊ दे, माझी नाही तुझी इच्छा पूर्ण कर. परमेश्वरा, देवाला तुम्हाला बदलू द्या. नाही परमेश्वर असंच पाहिजे, नाही परमेश्वर तसंच पाहिजे, नाही देवा तुला काय पाहिजे ते माझ्या जीवनात घडव, तुझी इच्छा माझ्या जीवनात पूर्णत्वास होऊ दे. मला तुला जसं हवं बदलवायचंय तसं मला बदल. माझ्यातला घमंड, माझ्यातला गर्व, माझ्यातला अहंकार, माझ्यातला मीपणा, माझ्यात तसं स्वतःची इच्छा पूर्ण करण्याची, सुभावना घेण्याची प्रवृत्ती परमेश्वर ठेचून काढून टाक. तुला जे आवडत नाही ते माझ्यातून सगळं काढून टाक. देवाला त्याचं कार्य तुमच्या जीवनात करू द्या, देवाला त्याचं कार्य तुमच्या कुटुंबात करू द्या, देवाला त्याचं कार्य तुमच्या चर्च मध्ये करू द्या, देवाला त्याचं कार्य तुमच्या कामावर करू द्या, तुमच्या कंपनीमध्ये करू द्या. देवाला करू द्या, देवाला अलाव करा. स्वतःची इच्छा पूर्ण करू नका. तो तुमचं वागणं, उठणं, बसणं सगळंच बदलून टाकतो. तो तुमचा स्वभाव बदलून टाकतो, तो तुमच्या अपेक्षा बदलून टाकतो, तो तुमचे निर्णय चुकीचं घेणं बदलून टाकतो, तो सगळं काही बदलून टाकतो. तो आम्हाला त्याच्या प्रार्थनेचं महत्व जाणून देतो, त्याच्या प्रेझेंट वर्शिपचं, स्तवनाचं महत्व जाणून देतो. तो आम्हाला त्याच्या वचनात बळकट करतो. त्याला त्याचं कार्य करू द्या. चर्चचं एकत्र येणं किती महत्वाचं आहे. चर्चला प्रत्येक रविवारी जाणं, पूर्ण आठवडाभरात चर्चच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्यामध्ये खऱ्या अर्थानं येशू ख्रिस्तासाठी, पास्टरला खुश करण्यासाठी नाही, स्वतःची धार्मिकता दाखवण्यासाठी नाही, स्वतःचा टाइमपास करण्यासाठी नाही, इतरांना भेटण्यासाठी नाही, तर येशू ख्रिस्ताला आनंद देण्यासाठी, त्याची सहभागिता मिळण्यासाठी मी या प्रत्येक गोष्टीत हिरारीनं भाग घेईन, मी प्रत्येक गोष्टीत जाईल. हा ठाम निर्णय देवाला तुमच्या जीवनात करू द्या. हे तुम्हाला शिकवू द्या आणि त्याप्रमाणे तुम्ही वागा. तुम्हाला देव त्याच्या सेवेसाठी तयार करत आहे. तुम्हाला स्वतःला तयार करू द्या, तयार करू द्या. तुम्ही पारखले जात आहात, तुम्ही बळकट केले जात आहात. परमेश्वराला त्याचं कार्य करू द्या. त्याचं भय तुमच्या अंतःकरणात स्वीकारा. यावे येशूवाचं भय तुमच्या अंतःकरणामध्ये सदैव स्वीकारा. तो तुम्हाला, तुम्ही कोण आहात आणि तुम्ही काय करू शकता याची जाणीव या संकटात तो तुम्हाला करून देतो. माझ्या प्रियांनो, पूर्ण समर्पित व्हा. संकटामध्ये धीर धरा आणि विश्वासामध्ये बळकट व्हा. आपण गुडघ्यावर घेऊया, आपले हात वरती करूया आणि परमेश्वराला म्हणूया की माझ्या संकटात, माझ्या समस्येत, माझ्या प्रश्नामध्ये, माझ्या प्रॉब्लेम मध्ये तू इंटरव्हेन करत आहेस. तुझ्या हातामध्ये मी स्वतःला सोपवून दिलेलं आहे. तुझी इच्छा माझ्या जीवनात तू पूर्ण करत आहेस. मी अलाव करते परमेश्वरा, तुला हवं ते माझ्या जीवनात कर. मी कुरकुर करणार नाही, मी तुझ्या कार्याला थांबवणार नाही, तर तुझ्यावर विश्वास ठेव. मी अगतिक होणार नाही. मी का, कधी, केव्हा माझ्या जीवनात घडत विचारणार नाही. मी का माझ्या जीवनात संकट म्हणणार नाही. मी देवाच्या इच्छेला अलाव करेन, देवाच्या कार्याला अलाव करेन. हालेलुया. मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी हैं, इन मुश्किलों से कह दो मेरा खुदा बड़ा है. ये मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी है, इन मुश्किलों से कह दो मेरा खुदा बड़ा है. आती है आंधियाँ तो कर उनका खैर मकदम, आती है आंधियाँ तो कर उनका खैर मकदम. तूफान से ही तो लड़ने खुदा ने हमें बनाया. मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी है, मुश्किलों से कह दो मेरा यीशु बड़ा है. मिट्टी में दब के सोना बयान भी निखरता, मिट्टी में दब के सोना
कारण तोच तुम्हाला सांभाळतो, तोच तुम्हाला